हा केक बघा किती मऊ लुसलुशीत जाळीदार झाला आहे. तसंच छान एकसारखा बेक झालेला आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा. तर आज आपण इथे मऊ लुसलुशीत जाळीदार रवा केक बनवणार आहोत. हा रवा केक बनवणं अगदी सोपं आहे. कोणताही पसारा न करता पटकन हा रवा केक कसा बनवायचा ते आज आपण इथे बघणार आहोत. हा असा रवा केक एकदा बनवला ना सगळे सारखेच मागतील इतका छान होतो. एकदम सोपी, सुटसुटीत आणि परफेक्ट मेजरमेंटसह रेसिपी सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही केकची ऑर्डरही घेऊ शकाल. मुलांना केक तर फार आवडतात, पण खूप मैदा हा आरोग्यासाठी चांगला नसतो. त्यामुळे असा रवा केक बनवला तर मुलेही खुश होतील. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आजचा हा रवा केक आपण घरगुती साहित्यात कोणताही पसारा न करता कमी भांड्याचा वापर करून करणार आहोत. कारण भांड्यांचा ढिगाराही व्हायला नको ना. तर त्याकरता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊयात 2 कप बारीक रवा. आता जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवाही वापरू शकता. इथे मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. केक बनवण्यासाठी असं मेजरिंग कप किंवा घरातील एखादं भांडं, वाटी सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या. म्हणजे परफेक्ट रवा केक तयार होईल. आता ज्या कपने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप साखर यामध्ये घालून घ्यायची आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 टीस्पून म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे. बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घेताना चमच्यामध्ये शीक भरून घ्यायचं नाही, तर असं सपाट भरून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर थोडी जास्त झाली तरी चालेल, पण खाण्याचा सोडा जास्त झाला तर केकची चव बिघडू शकते. आता हे संपूर्ण साहित्य पावडर स्वरूपात मिक्सरला दळून घेऊयात. जेवढं शक्य होईल तितकं याला बारीक करून घ्या. म्हणजे यामुळे केकला टेक्स्चर छान येईल. तर बघा इथे मी शक्य होईल तितकं याला बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. याला तुम्ही केकचं प्रीमिक्सही म्हणू शकताय. हे केकचं प्रीमिक्स तुम्ही वर्षभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा पटकन केक बनवू शकता. आता जर तुम्ही केकची ऑर्डर घेणार असाल तर असं प्रीमिक्स बनवून ठेवू शकता, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल. आता यामध्ये 10 रुपयाचं दूध पावडरचं पॅकेट मिळतं ना, ते सगळं दूध पावडर यामध्ये घालायचं आहे. दूध पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. पण दूध पावडरने केकला छान टेस्ट येते. सोबतच यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये असं थोडं मीठ घातलं तर त्याची चव दुपटीने वाढते. सोबतच यामध्ये आपल्याला चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग घालायचा आहे. रंग घालणं ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेल तर नक्की घाला. याने केकला छान रंग येतो. सोबतच यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालू. इसेन्स नसेल तर याऐवजी तुम्ही वेलची पावडर किंवा सुरुवातीला आपण जेव्हा रवा बारीक करून घेतला त्यावेळी त्यामध्ये वेलची घातला तरी चालेल. म्हणजे वेलचीही रव्यासोबत बारीक होईल. आता यामध्ये आपण 1 कप दूध घालू. गाईचं म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकता. सोबतच अर्धा कप दही. दही खूप आंबटसर नसावं. तसंच सोबत याबरोबर आपल्याला पाऊण कप तेल घालायचं आहे. बऱ्याचदा बघा केक तर स्पॉन्जी तयार होतो, पण तो खाताना घशात दाटल्यासारखा होतो. असं होऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तूप वापरला तरीही चालेल, पण तूप वितळून मोजून घ्या आणि मगच वापरा. तसंच स्ट्रॉंग स्मेल असलेलं तेल यामध्ये आपल्याला वापरायचं नाही, जसं की मोहरी तेल, शेंगतेल वगैरे. आता यावरती झाकण ठेवून हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात. कारण या स्टेजला आपल्याला 2 महत्त्वाची कामे करायची आहेत. ती कामे झाली की परत एकदा याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तसंच हे असंच अजून थोड्या वेळ बाजूला ठेवण्याचं अजून एक कारण आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर हे मिक्सरचं भांडं आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवून देऊयात आणि महत्त्वाची 2 कामे कोणती आहेत ते बघूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. त्याकरता गॅसवरती जाड तळाची कढई ठेवायची आहे. त्यामध्ये असं एखादं स्टँड ठेवायचं आहे आणि यावरती परात झाकून मोठ्या गॅसवरती ही कढई आपल्याला 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायची आहे. कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण दुसरं महत्त्वाचं काम करून घेऊयात, ते म्हणजे केक टीन तयार करून घेणे. आता तुमच्याकडे जो कोणता केक टीन आहे तो घ्या. त्याला तुपाने किंवा तेलाने सगळीकडे ग्रीस करून घ्या. केक टीन नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यात, डब्यातही हा केक बनवू शकता.
तर इथे मी तेलाने या केक टिनला ग्रीस करून घेतलेला आहे. आता यावरती थोडा मैदा सगळीकडे भुरभुरून घ्यायचा आहे आणि जो काही एक्स्ट्राचा मैदा आहे ना तो झटकून घ्यायचा आहे. मैदा नसेल तर गव्हाचं पीठ वापरला तरीही चालेल. तेल मैदा टिनला लावल्यामुळे केक टिनला चिटकून बसत नाही. अगदी सहज केक डिमोल्ट होतो. तर बघा इथे मी केक टिनला सगळीकडे मैदा व्यवस्थित असा भुरभुरून घेतलेला आहे. आता जो एक्स्ट्राचा मैदा आहे ना तो मी झटकून टाकणार आहे. आता इथे आपली दोन्हीही महत्त्वाची कामे झालेली आहेत. आता आपण लगेचच केकचं मिश्रण बनवून घेऊयात. लक्षात ठेवा, केकचं बॅटर फेटण्या अगोदरच म्हणजे मिक्सरला फिरवण्या अगोदरच आपल्याला केक टिन तयार करून घ्यायचं आहे. सोबतच कढईही प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे. तर बघा इथे मी बॅटर मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे फेटून घेतलेलं आहे. दूध तेल दही घातल्यानंतर हे लगेचच फेटायचं नाही, नाहीतर दूध तेल मिक्सरच्या बाहेर येऊ शकतं. तसंच बॅटर फेटून घेऊन नंतर जर कढई प्रीहीट करायला ठेवला, तसंच केक टिन नंतर तयार करून घेतला तर एवढी कामे होईपर्यंत यामध्ये जो आपण सोडा घातला आहे ना तो डिॲक्टिवेट होईल आणि हवा तसा केक फुगणार नाही, स्पॉन्जी होणार नाही. म्हणून कोणत्याही केकचं बॅटर तयार करण्याआधी आपल्याला कढई ही प्रीहीट करून घ्यायची आहे आणि केक टिनलाही डस्टिंग करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चेरी घालू आणि चमच्याने मिक्स करून घेऊ. चेरीऐवजी यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता. तर बघा इथे मी कोणताही फापट पसारा न करता, जास्तीची भांडी न वापरता फक्त मिक्सरच्या भांड्यातच हे केकचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं केकचं बॅटर वेळ न घालवता लगेचच केक टिनमध्ये ओतून घ्यायचं आहे. बघा अगदी स्मूथ असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल. केकचं बॅटर टिनमध्ये भरत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे केकचं बॅटर टिनमध्ये पूर्ण भरायचं नाही, तर त्यामध्ये आपल्याला थोडी जागा शिल्लक ठेवायची आहे. कारण केक बेक होत असताना केक थोडा फुगतो. आता केक टिन आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यात जर एक्स्ट्राची हवा भरली असेल तर ती निघून जाईल आणि केक छान एकसारखा बेक होईल. कढई ही प्रीहीट करायला ठेवून 10 मिनटं झालेली आहेत. कढई छान प्रीहीट झालेली आहे. आता झाकण काढू आणि यामध्ये लगेचच हा केक टिन ठेवूयात. आता लगेचच यावरती आपण वाफ जाणार नाही असं झाकण ठेवूयात आणि हा केक बेक करून घेऊयात. बऱ्याचदा यावरती स्टीलचं झाकण झाकलं किंवा अशी परात झाकली तर ते वाकडं होतं आणि त्यामुळे बाहेरील हवा आत जाते आणि केक व्यवस्थित बेक होत नाही. म्हणून यावरती असं एखादं जड वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून हे भांडं वाकडं होणार नाही, यामध्ये बाहेरील हवा आत जाणार नाही आणि आतील वाफ बाहेर येणार नाही. आता हा केक आपण मोठ्या गॅसवरती 10 मिनटं आणि नंतर 20 ते 25 मिनटं कमी आचेवरती बेक करून घेऊ. 30 ते 35 मिनटात केक छान बेक होतो. पण केकच्या टिनच्या साईजनुसार किंवा बॅटरचं प्रमाण किती आहे त्यानुसार केक बेक होण्यास थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. पण सुरुवातीची 30 मिनटे हा केक अजिबात आपल्याला उघडून बघायचा नाही. तर बघा 35 मिनिटांनी मी गॅस बंद केलेला आहे. आता यावरील झाकण काढून बघू. तर बघा आपला केक किती परफेक्ट रंगावरती बेक झालेला आहे. आता यामध्ये एखादी सुरी किंवा टूथपिक रोवून बघायची आहे. क्लीन आली म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झाला आहे असं समजावं. जर सुरीला किंवा टूथपिकला मिश्रण थोडं चिटकत असेल, ओलसर लागत असेल तर अजून एक 5 मिनटाकरता हा केक तुम्ही बेक करून घेऊ शकता. आता हा केक टिन आपण कढईतून बाहेर काढून घेऊ आणि हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेऊ. केक टिन कढईतून बाहेर काढल्यानंतर एक 5 मिनिटांनंतर याला सुती कापडाने झाकून ठेवा, म्हणजे वरील बाजू सुकणार नाही आणि केक कोरडा होणार नाही, आहे असा छान मऊसूत राहील. आता हा केक आपण बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊ. तर बघा इथे मी हा केक पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. ऑलरेडीच याच्या सगळ्या कडा सुटलेल्या आहेत. त्यामुळे आता हा आपण केक टिन उलटा करून लगेचच केक डिमोल्ट करून घेऊयात. तर बघा अगदी सहज हा केक डिमोल्ट झालेला आहे. अजिबात केक टिनला चिकटला नाही. केकला किती मस्त जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकताय. छान एकसारख्या रंगावरती हा केक बेक झालेला आहे. आता हा केक आपण कट करून घेऊ. आता जर हा केक गरम असताना तुम्ही डिमोल्ट करायला गेलात तर तो तुटू शकतो. म्हणून आपल्याला हा केक पूर्णपणे थंड करून घेणं खूप गरजेचं आहे. हा केक कट करत असतानाच तुम्हाला जाणवत असेल की केक किती मऊ लुसलुशीत आणि छान असा स्पॉन्जी झालेला आहे. आता हा केक तुम्ही हव्या त्या आकारामध्ये आणि हवं तसं कट करून घेऊ शकता.
हा असा केक मुलांना तर फार आवडतो. मैदा वापरला नाही, त्यामुळे हा केक तुम्ही मुलांना बिनधास्त देऊ शकता. आता यातील एक स्लाइस मी तुम्हाला काढून दाखवते. तर बघा, हा केक किती सुपर स्पंजी झालेला आहे. कितीही दाबला तरी आहे त्या स्थितीत येत आहे. किती परफेक्ट एकसारख्या रंगावरती बेक झालेला आहे. तसंच याचं टेक्स्चरही तुम्ही बघू शकताय. अजिबात रवाळ झालेला नसून मस्त असा मऊ लुसलुशीत झालेला आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो ना तसा, किंबहुना त्यापेक्षाही छान. तर आजची ही रवा केकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.